Hello everyone, welcome back to the class of wages by Amal sir, the finance and the easiest way to learn the concept of wages in this YouTube channel. So dear student, in this lecture we are going to start the new topic, application of uniform circular motion. And this is the first application of uniform circular motion, vehicle along a horizontal circular track. This is the most important topic in our chapter, so please watch this video till the end and please don't go for ratification soon, try to understand it. You know, we are already seen the uniform circular motion in our previous lectures. You know what is meant by uniform circular motion? The motion of an object along the circumference of a circle with a constant speed is called as uniform circular motion. जर एखादा ऑब्जेक्ट जर सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती जर मोशन मध्ये असेल आणि त्याच्यातला जर स्पीड कॉन्स्टंट स्पीड असेल तर त्या ऑब्जेक्ट मध्ये असलेली जी मोशन असेल तर त्या मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. आणि त्याच युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा आपल्याला ह्या ठिकाणी जे फर्स्ट ऍप्लिकेशन असेल तर ते फर्स्ट ऍप्लिकेशन स्टडी करायचं. मग फर्स्ट ऍप्लिकेशन मध्ये एक जो व्हेकल असेल तर तो व्हेकल हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरती मोशन मध्ये असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. जेव्हा तो सर्क्युलर ट्रॅक वरती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर व्हेलॉसिटी असेल, तर ती पर्टिक्युलर व्हेलॉसिटी आपल्याला ह्या ठिकाणी शो करायची विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेशन्स. म्हणजे आपल्याला एक डेरिव्हेशन शो करायचे आणि त्या डेरिव्हेशन मध्ये हा जो व्हेकल असेल तर तो व्हेकल हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याच्यामध्ये किती व्हेलॉसिटी आहे तर त्या व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन शो करायचं. मग हा व्हेकल आहे आणि हा व्हेकल हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. दिस इज अ व्हेकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय सर्क्युलर ट्रॅक वरती. मग जेव्हा हा सर्क्युलर ट्रॅक वरती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्यामध्ये जी व्हेलॉसिटी असेल तर ते व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन आपल्याला शो करायचे. मग हा व्हेकल पासून तर सेंटर पर्यंत आपण जी लाईन ड्रॉ केली तर ती म्हणजे रेडियस आर असेल. त्यानंतर हा व्हेकल जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल किंवा तो रेस्ट पोझिशनला असेल तर त्या व्हेकलचा मास एम आहे. मास असलेल्या पार्टिकलला अंडर द ग्रॅव्हिटी काय करते, ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शनने अट्रॅक्ट करते. मग मास इनटू ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज वेट. म्हणजे त्या व्हेकलला वेट आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनने अट्रॅक्ट होत असेल. त्या वेटच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे त्या व्हेकलवरती अपवर्ड डायरेक्शनने आणखी एक फोर्स अप्लाय होतोय, तो म्हणजे नॉर्मल रिएक्शन. त्या व्हेकलवरती अपवर्ड डायरेक्शनने एक फोर्स अप्लाय होतोय, तो म्हणजे नॉर्मल रिएक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शनने मासला कोण अट्रॅक्ट करते, ग्रॅव्हिटी अट्रॅक्ट करते. डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे मास इनटू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू वेट असेल आणि वेटच्या अपोजिट मध्ये नॉर्मल रिएक्शन असेल. जेवढं वेट असेल तेवढीच नॉर्मल रिएक्शन असेल. म्हणजे मास इनटू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन आणि वेट हे इक्वल मध्ये असते. ओके, वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शनने, नॉर्मल रिएक्शन अपवर्ड डायरेक्शनने. त्यानंतर जेव्हा हा व्हेकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल सर्क्युलर रोड वरती किंवा सर्क्युलर ट्रॅक वरती तर त्याच्या ज्या टायर्स मध्ये आणि त्या रोड मध्ये जे फ्रिक्शन होत असेल तर त्या फ्रिक्शनला आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो. द फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ व्हेकल अँड सर्क्युलर ट्रॅक. मग हा जेवढ्या स्टॅटिक फ्रिक्शनने मूव्ह होत असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तेवढीच त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी असेल. जर त्याच्यातलं जर फ्रिक्शन हे मिनिमम फ्रिक्शन असेल तर व्हेलॉसिटी पण मिनिमम असेल. जर स्टॅटिक फ्रिक्शन जर मॅक्झिमम असेल तर व्हेलॉसिटी सुद्धा मॅक्झिमम असेल. मग जेव्हा हा व्हेकल सर्क्युलर ट्रॅक वरती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्या टायर्स मध्ये आणि सर्क्युलर ट्रॅक मध्ये जे फ्रिक्शन असेल तर त्या फ्रिक्शनला आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतोय आणि ते स्टॅटिक फ्रिक्शन ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर असेल. टुवर्ड्स द सेंटर. त्या व्हेकलचं जे स्टॅटिक फ्रिक्शन असेल तर ते स्टॅटिक फ्रिक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ अ सर्क्युलर ट्रॅक. मग जर जे ही फ्रिक्शन जर टुवर्ड्स द सेंटर असेल म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन असेल तर त्या स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये असलेला जो फोर्स असेल तर त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतोय. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन हे सेंट्रिपिटल फोर्सला फॉलो करतोय. त्यानंतर हा जो व्हेकल असेल तर व्हेकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म होत असताना त्याच्या टुवर्ड्स द सेंटर मध्ये अप्लाय होणारे जे फ्रिक्शन असेल तर ते फ्रिक्शन म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन आणि स्टॅटिक फ्रिक्शन हे सेंट्रिपिटल फोर्सला फॉलो करते. त्यानंतर त्या व्हेकलवरती आणखी बाहेरच्या साईडने म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर जो फोर्स अप्लाय होतो तो फोर्स म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, मास
इंटू ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड डायरेक्शनने मास इंटू ग्रॅव्हिटी असेल, मग त्याला आपण वेट म्हणतोय आणि वेटच्या ऑपोजिट मध्ये नॉर्मल रिएक्शन असेल. जेवढं वेट असेल तेवढी नॉर्मल रिएक्शन असेल. टुवर्ड द सेंटर जे फ्रिक्शन होत असेल तर त्या फ्रिक्शनला आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो. स्टॅटिक फ्रिक्शन सेंट्रिपिटल फोर्सला फॉलो करतोय. अवे फ्रॉम द सेंटर त्या वेगळवरती आपला होणारा फोर्स हा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये डीपली अंडरस्टँड केले, त्यांचे फॉर्म्युले आपण प्रिव्हियस लेक्चरला फाइंड आउट केलेले. मग आणखी हे डायग्रामचं या फॉर्म मध्ये अंडरस्टँड करायची म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनने काय होतं बरं, त्या पार्टिकलला मास असेल तर मास असलेल्या पार्टिकलला किंवा मास असलेल्या व्हेकलला ग्रॅव्हिटी काय करते, डाऊनवर्ड डायरेक्शनने अट्रॅक्ट करते. म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी हे झालं त्या व्हेकलचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन. त्या वेटच्या ऑपोजिट मध्ये अपवर्ड डायरेक्शनने त्या वेगळवरती काय अप्लाय होतं बरं, नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन हा सुद्धा एक फोर्स आहे जो वेटच्या ऑपोजिट मध्ये अपवर्ड डायरेक्शनने त्या वेगळवरती अप्लाय होत असतो. त्यानंतर टुवर्ड द सेंटर स्टॅटिक फ्रिक्शन आणि स्टॅटिक फ्रिक्शन हे सेंट्रिपिटल फोर्सला फॉलो करते, एफसीपी म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. त्यानंतर त्या वेगळवरती अवे फ्रॉम द सेंटर आणखी एक फोर्स अप्लाय करतो म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स. मग जेव्हा हा व्हेकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्यामधली व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन आपल्याला शो करायचं. नाउ देअरफॉर फ्रॉम फिगर m into g डाउनवर्ड डायरेक्शन ह्या व्हेकलचं वेट हे कोणत्या डायरेक्शन आहे बरं, ते डाउनवर्ड डायरेक्शन असेल. त्याच्यानंतर वेटच्या ऑपोजिट मध्ये काय बरं, नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन कोणत्या डायरेक्शनने, अपवर्ड डायरेक्शनने, अपवर्ड डायरेक्शन. त्यानंतर स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड्स द सेंटर. स्टॅटिक फ्रिक्शन ऑल्सो सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड्स द सेंटर. Then centrifugal force away from the center. Away from the center. Okay. त्यानंतर हा व्हेकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याच्यातली व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन शो करायचं बेसिकली. मग जेवढं स्टॅटिक फ्रिक्शन हे मिनिमम असेल तेवढी त्या व्हेकल मधली व्हेलॉसिटी मिनिमम असेल. जर त्या व्हेकल मधलं स्टॅटिक फ्रिक्शन जर मॅक्झिमम असेल तर त्या व्हेकल मधली व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम असेल. म्हणजे त्या व्हेकलची व्हेलॉसिटी कशावरती डिपेंड आहे बरं, ती स्टॅटिक फ्रिक्शन वरती डिपेंड. मग देअरफॉर नाउ मास इंटू ग्रॅव्हिटी कोणाला इक्वल मध्ये, नॉर्मल रिएक्शन. देअरफॉर नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी, इक्वेशन नंबर फर्स्ट. देन स्टॅटिक फ्रिक्शन कोणाला इक्वल मध्ये, ते centrifugal force. Therefore again static friction is equal to centrifugal force and centrifugal force means mv square upon r. That will be the equation number second. Now therefore divide equation number second by equation number first. equation number second ला equation number first ने काय करून द्यायचं बरं, डिवाइड करून द्यायचे. देअरफॉर अगेन इक्वेशन नंबर फर्स्ट स्टॅटिक फ्रिक्शन अपॉन इक्वेशन नंबर फर्स्ट नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू, मग स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचा आपल्याकडे फॉर्म्युला काय मिळतोय, mv स्क्वेअर अपॉन r. mv स्क्वेअर अपॉन r डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन मास इनटू ग्रॅव्हिटी. मास इनटू ग्रॅव्हिटी, mm गेट cancel. Therefore static friction upon normal reaction is equal to v square. आता v square अपॉन r आहे, हा r मी डायरेक्टली डिवाइडेड बाय g ला मल्टिप्लाय करून देईल म्हणजे r into g. इक्वेशन नंबर 3. ओके. नाउ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. प्रिव्हियस इयर मध्ये बघितलं की स्टॅटिक फ्रिक्शन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल नॉर्मल रिएक्शनला. मला हा डायरेक्टली साइन निग्लेक्ट करायचा, इक्वालिटेटिव फॉर्म मध्ये लिहायचा आहे. जेव्हा मी ही इक्वेशन इक्वालिटेटिव फॉर्म मध्ये लिहित असेल तर त्या ठिकाणी मला कॉन्स्टंट टर्म ऍड करावे लागेल, तरच मी ते इक्वेशन इक्वालिटेटिव फॉर्म मध्ये लिहू शकतो. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. म्हणजे म्यू एस काय बरं, हा कॉन्स्टंट आहे
आपण हा कॉन्स्टंट ह्या ठिकाणी ऍड केला, म्हणूनच आपण ते इक्वेशन इक्वेटिव्ह फॉर्म मध्ये लिहू शकलो. मग देअरफॉर म्यू एस इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके. मग हे जे इक्वेशन असेल तर त्या इक्वेशनला मला रिअरेंज करायचे. मला म्यू एस ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, पण म्यू एस ला आरच्या साइडला एन मल्टिप्लाय करतोय. जर हा मल्टिप्लाय होणारा जर एन मी अनदर साइड म्हणजे एलच्या साइडला जर ट्रान्सफर करून दिला तर हा एन इकडे येताना स्टॅटिक फ्रिक्शनला डिवाइड करून देईल. म्हणजे देअरफॉर स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू स्टॅटिक फ्रिक्शन अपॉन नॉर्मल रिएक्शन. दॅट विल बी द इक्वेशन नंबर 4. मग आपल्याला स्टॅटिक फ्रिक्शन अपॉन नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू काय मिळेल बरं? म्यू एस म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता हे जे इक्वेशन नंबर 4 असेल तर ते इक्वेशन नंबर 4 आपल्याला इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट अप करायचे. म्हणजे पुट इक्वेशन नंबर 4 इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 4 ला इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट अप करून द्यायचे, जस्ट लाईक दिस. ओके. मग स्टॅटिक फ्रिक्शन अपॉन नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके. ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट अप करून द्या. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन अपॉन नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू काय झाली मिळाली बरं आपल्याला? कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. देअरफॉर कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन r इंटू g. v स्क्वेअर अपॉन r इंटू g. ओके. पण आपल्याला व्हेलॉसिटी शो करायची. व्हेलॉसिटी ही r च्या साइडला आणि व्हेलॉसिटीला r इंटू g डिवाइड करतोय. मग r चा जो v चा जो स्क्वेअर असेल तर त्या v च्या स्क्वेअरला r इंटू g डिवाइड करतोय, अनदर साइड तो मल्टिप्लाय करून देईल. म्हणजे देअरफॉर v स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस इंटू r इंटू g. पण आपल्याला काय करायचं बरं? ते फक्त व्हेलॉसिटी शो करायची. हा व्हेइकल जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याच्यातली व्हेलॉसिटी किती, तर त्या व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन शो करायचे किंवा ती व्हेलॉसिटी आपल्याला शो करायची. मग आपल्याला व्हेलॉसिटीचा स्क्वेअर दिलेला आहे, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर नको, आपल्याला फक्त व्हेलॉसिटी हवी. जर एलएचएस ला जर स्क्वेअर असेल तर त्या स्क्वेअर आपण आर च्या साइडला अप्लाय करत असतो. म्हणजे टेकिंग ए स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड म्हणजे v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एलएचएस चा स्क्वेअर आपण हा आरएचएसच्या टर्म्सला त्या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे हा स्क्वेअर आपण ह्या साइडला एलएचएस चा स्क्वेअर आपण आरएचएसच्या टर्म्सला तो अप्लाय करू शकतो. म्हणजे v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस इंटू आर इंटू जी. बट आपण या ठिकाणी काय अंडरस्टँड केलंय की जेवढं स्टॅटिक फ्रिक्शन असेल तेवढी त्याच्यातली व्हेलॉसिटी असेल. स्टॅटिक फ्रिक्शन जर मिनिमम तर व्हेलॉसिटी मिनिमम. जर स्टॅटिक फ्रिक्शन जर मॅक्झिमम असेल तर त्या व्हेइकल मधली व्हेलॉसिटी काय असेल ती मॅक्झिमम असेल. मग देअरफॉर स्टॅटिक फ्रिक्शन इज मॅक्झिमम देन व्हेलॉसिटी आल्सो मॅक्झिमम. जर स्टॅटिक फ्रिक्शन जर मॅक्झिमम असेल तर त्या व्हेइकल मधली व्हेलॉसिटी काय असेल मॅक्झिमम असेल. देअरफॉर Vmax is equal to under root of mu s into r into g. That will be the maximum velocity of vehicle. जेव्हा हा व्हेइकल हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्यावेळी त्याच्यातली जी मॅक्झिमम व्हेलॉसिटी असेल तर ती मिळते अंडर रूट ऑफ म्यू एस इंटू आर इंटू जी. That will be the velocity of vehicle along a horizontal circular track. Okay. Then second application of uniform circular motion, when or wall of death, that means मोटकवा. विद्यार्थी मित्रांनो, हे जे सेकंड ऍप्लिकेशन असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं तर ते आपल्याला इझिली अंडरस्टँड करता येईल. आय होप की प्रत्येकाने यात्रेत मोटकवा बघितला असेल. जर तुम्ही त्या सिच्युएशनला जर फील केलं तर तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग झाल्याशिवाय राहणार नाही. मग हा जो बाईक रायडर असेल, जेव्हा बाईक रायडर त्या वॉल ऑफ डेथ मध्ये बाईक रायडिंग करत असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, तो जेव्हा ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बाईक रायडिंग होत असेल तर त्या बाईक मध्ये पर्टिक्युलर व्हेलॉसिटी असेल आणि त्याच व्हेलॉसिटीचा आपल्याला डेरिव्हेशन या ठिकाणी शो करायचं. मग सपोज हा वॉल ऑफ डेथ आहे. बेसिकली वॉल ऑफ डेथचं स्ट्रक्चर असं असेल.
त्या वॉल ऑफ डेथचा सेंटर मी सीने रिप्रेझेंट करून दिला, वॉल ऑफ डेथचा सेंटर हा सीने रिप्रेझेंट करून दिला. त्यानंतर त्या वॉल ऑफ डेथ मध्ये एक बाईक रायडर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बाईक रायडिंग करतोय. जेव्हा तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बाईक रायडिंग करत असेल तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर व्हेलॉसिटी असेल आणि तीच पर्टिक्युलर व्हेलॉसिटी आपल्याला या ठिकाणी शो करायची. मग हा बाईक रायडर बाईक रायडिंग करतोय वॉल ऑफ डेथ मध्ये, एक्झॅक्टली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. मग हा बाईक रायडर जेव्हा बाईक रायडिंग करत असेल तर त्याच्यातलं मास हे एम असेल. ओके, मास असलेल्या पार्टिकलला अंडर द ग्रॅव्हिटी ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्ट करते. मग मास इंटू ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज वेट. म्हणजे त्या बाईक रायडरला काय बरं मग वेट असेल, कारण की मास असलेल्या ऑब्जेक्टला किंवा मास असलेल्या बाईक रायडरला ग्रॅव्हिटीने काय केलं, डाऊनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्ट केलं, म्हणजे त्या बाईक रायडरला वेट आहे. जर त्या बाईक रायडरला जर वेट आहे मग तो बाईक रायडर खाली का पडत नाही, हा क्वेश्चन प्रत्येकाला पडला असेल. पण जेव्हा हा बाईक रायडर त्या वॉल ऑफ डेथ मध्ये बाईक रायडिंग करत असेल तर त्या बाईकच्या टायर्स मध्ये आणि त्या वॉल मध्ये एक जे फ्रिक्शन होतं तर त्या फ्रिक्शनला आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो. आणि त्या स्टॅटिक फ्रिक्शनची जी डायरेक्शन असेल तर ती डायरेक्शन एक्झॅक्टली मास इंटू ग्रॅव्हिटी म्हणजे त्या वेटच्या ऑपोजिट मध्ये असेल, म्हणजे अपवर्ड डायरेक्शन असेल. दॅट विल बी द स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, मग हे जे स्टॅटिक फ्रिक्शन असेल तर हे स्टॅटिक फ्रिक्शन त्या वेटला किंवा मास इंटू ग्रॅव्हिटीला इक्वल मध्ये असेल किंवा ग्रेटर असेल. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एम इंटू जी. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन हे मास इंटू ग्रॅव्हिटी म्हणजे त्या बाईक रायडरच्या वेटच्या इक्वल मध्ये पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. जर ते स्टॅटिक फ्रिक्शन जर मास इंटू ग्रॅव्हिटी पेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी बाईक रायडर हा खाली पडला जाईल. पण या बाईक रायडरच्या बाईक मध्ये आणि त्या वॉल ऑफ डेथ मध्ये होणार जे फ्रिक्शन असेल तर ते फ्रिक्शन मास इंटू ग्रॅव्हिटीला हे इक्वल मध्ये असेल किंवा ते जास्त असेल किंवा ग्रेटर असेल. म्हणजे हे जे स्टॅटिक फ्रिक्शन असेल तर ते स्टॅटिक फ्रिक्शन त्या बाईक रायडरला खाली पडू देत नाही, कारण की त्याच्यातलं फ्रिक्शन हे मॅक्झिमम असेल. मग मॅक्झिमम फ्रिक्शन जर त्या टायर्स मध्ये आणि त्या वॉल ऑफ डेथ मध्ये असेल तर त्यावेळी हा स्टॅटिक फ्रिक्शन ग्रेटर आणि इक्वल असेल मास इंटू ग्रॅव्हिटीला म्हणजे त्या बाईक रायडरच्या वेटला. ओके, त्यानंतर हा जो बाईक रायडर जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बाईक रायडिंग करत असेल तर त्याच्यावरती आणखी एक फोर्स अप्लाय होतोय टुवर्ड्स द सेंटर. टुवर्ड्स द सेंटर प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलं टुवर्ड्स द सेंटर अप्लाय होणारा जो फोर्स असेल तर त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. ओके, मग ह्या वॉल ऑफ डेथ मध्ये त्या बाईक रायडरवरती टुवर्ड्स द सेंटर एक फोर्स अप्लाय होतोय, आपण त्याला नॉर्मल रिएक्शन म्हणतोय. नॉर्मल रिएक्शन. ओके, हा नॉर्मल रिएक्शन सुद्धा एक फोर्स आहे जो त्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय होतोय टुवर्ड्स द सेंटर. मग टुवर्ड्स द सेंटर असणारा जो फोर्स असेल तर तो आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये अंडरस्टँड केलाय, तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स ऍक्च्युली नॉर्मल रिएक्शन ही सेंट्रिपिटल फोर्सला फॉलो करते टुवर्ड्स द सेंटर. ओके, मग या ठिकाणी बघा की मास इंटू ग्रॅव्हिटी, मास असलेल्या पार्टिकलला ग्रॅव्हिटीने डाऊनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्ट केले म्हणजे त्या बाईक रायडरला वेट होतं. त्या बाईक रायडरच्या वेटच्या ऑपोजिट मध्ये म्हणजे अपवर्ड डायरेक्शन त्या बाईकच्या टायर्स मध्ये आणि वॉल ऑफ डेथ मध्ये जे फ्रिक्शन होतं तर ते फ्रिक्शन कसे बरं स्टॅटिक फ्रिक्शन आहे, पण ते स्टॅटिक फ्रिक्शन मास इंटू ग्रॅव्हिटी म्हणजे त्या बाईक रायडरच्या वेटला कसे बरं ते इक्वल मध्ये आहे किंवा ते ग्रेटर दॅन असेल. ओके, त्यानंतर हा बाईक रायडर जेव्हा त्या वॉल ऑफ डेथ मध्ये बाईक रायडिंग करत असेल तर त्या बाईक रायडर होती टुवर्ड्स द सेंटर एक फोर्स अप्लाय होतोय, तो म्हणजे नॉर्मल रिएक्शन. आणि नॉर्मल रिएक्शन त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सला फॉलो करतोय टुवर्ड्स द सेंटर. ओके, मग जेव्हा हा बाईक रायडर बाईक रायडिंग करत असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये त्याच्यातली जो व्हेलॉसिटी असेल तर ती व्हेलॉसिटी आपल्याला या ठिकाणी शो करायची. Therefore, from figure, mass into gravity कोणत्या डायरेक्शन आहे बरं ती डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. मास इंटू ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड डायरेक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन upward direction, and then normal reaction is equal to centripetal force and towards the center. Okay, normal reaction is equal to
centripetal force towards the center. Towards the center. Okay. Therefore, now, okay, आता नॉर्मल रिएक्शन हे कोणत्या फोर्सला फॉलो करते बरं? सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे देअरफॉर नाउ नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स अँड सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स व्यवस्थित अंडरस्टँडिंग केलंय, त्याची कन्सेप्टही समजून घेतली. मग नॉर्मल रिएक्शन हा सेंट्रिपेटल फोर्सला फॉलो करते आणि सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे mv स्क्वेअर अपॉन r. That will be the equation number first. Then now next, mass into gravity. कोणाला इक्वल मध्ये असेल किंवा कोणाला ग्रेटर मध्ये असेल ती स्टॅटिक फ्रिक्शन. तुम्हाला म्हटलं की स्टॅटिक फ्रिक्शन हा मास इंटू ग्रॅव्हिटीच्या इक्वल मध्ये असेल किंवा तो ग्रेटर दॅन असेल. जर स्टॅटिक फ्रिक्शन जर हा मास इंटू ग्रॅव्हिटीपेक्षा जर कमी असेल म्हणजे मिनिमम असेल तर त्यावेळी हा बायग्रेटर खाली पडला जाईल. ओके. मग स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू m इंटू g. कारण की त्या वेटला तो इक्वल मध्ये किंवा ग्रेटर मध्ये असेल. याला इक्वेशन नंबर मी सेकंड ने रिप्रेझेंट करून दिला. ओके. देन नेक्स्ट, now if static friction is directly proportional to normal reaction. Static friction always normal reaction हा डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये असेल. डायरेक्टली असेल मला निग्लेक्ट करायचं, इक्वलिटी फॉर्म मध्ये लिहायचं, म्हणजे त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट टर्म ऍड करतोय. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. म्यू एस काय हा कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे डायरेक्टली असेल आपण जेव्हा इक्वलिटी फॉर्म मध्ये लिहित असू तर त्या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट टर्म ऍड करणं किंवा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी साइन इंडिकेट करणं महत्त्वाचं असेल. ओके. मग स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. देन स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. आपण डायरेक्टली फॉर्म इक्वलिटी फॉर्म मध्ये लिहिलं, त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट ऍड केलाय. मग therefore static friction then static friction is greater than or equal to mu s into n. That will be the equation number 3. जर स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन असेल तर ह्या स्टेटमेंट वरून आपण हे इक्वेशन राईट करू शकतो. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन हे ग्रेटर दॅन और इक्वल टू असेल कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिएक्शन. ओके. देयरफॉर जेव्हा हा बाइक राइडर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, कंटिन्युअसली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, तर त्यावेळी त्याच्यातलं जे स्टॅटिक फ्रिक्शन असेल तर ते स्टॅटिक फ्रिक्शन ग्रेटर दॅन और इक्वल टू असेल मास इनटू ग्रॅव्हिटीला. देयरफॉर फॉर कंटिन्युअस सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, म्हणजे तेव्हा कंटिन्युअसली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्यावेळी स्टॅटिक फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन और इक्वल टू मास इनटू ग्रॅव्हिटी असेल. हे स्टेटमेंट आपण थोड्या वेळापूर्वी बघितले. देयरफॉर स्टॅटिक फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन और इक्वल टू m इंटू g. इक्वेशन नंबर 4 ने रिप्रेझेंट करून दिलं. ओके. नाउ देयरफॉर पुट इक्वेशन नंबर 3 इन इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 4 आपल्याला इक्वेशन नंबर 3 आता इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट ऑफ करायचे. एक कंडिशन असेल आपल्याकडे की पुट इक्वेशन नंबर 3 इन इक्वेशन नंबर 4. स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 3 मध्ये मिळून गेलेले. मग स्टॅटिक फ्रिक्शनची आपल्याला व्हॅल्यू काय मिळते बरं ती. मग देयरफॉर म्यू एस इंटू एन ही व्हॅल्यू आता आपल्याला स्टॅटिक फ्रिक्शनची इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट ऑफ करून द्यायची. मग म्यू एस इंटू एन एफ ची व्हॅल्यू म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू काय बरं ती कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू एन असेल. देयरफॉर म्यू एस इंटू एन ग्रेटर दॅन और इक्वल टू एम इंटू जी. ओके. म्यू एस इंटू एन ग्रेटर दॅन और इक्वल टू एम इंटू जी. इक्वेशन नंबर 3 आपण इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट ऑफ करून दिले. देयरफॉर बट इक्वेशन फर्स्ट वरती आपल्याला जो नॉर्मल रिएक्शन असेल तर तो नॉर्मल रिएक्शन म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे आणि सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू काय बरं mv स्क्वेअर अपॉन r. आता n ची व्हॅल्यू म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू mv स्क्वेअर अपॉन r आता ह्या इक्वेशन मध्ये n च्या ठिकाणी आपल्याला पुट ऑफ करायची. देयरफॉर कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे म्यू एस इंटू
एम व्ही स्क्वेअर अपॉन आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एम इंटू जी. ओके, एम ची व्हॅल्यू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणून आपण त्या ठिकाणी पुट करून दिले. मग एम एम गेट कॅन्सल, रिमेनिंग काय आहे आपल्याकडे आता. मग देअरफॉर म्यू एस इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एम इंटू जी, सॉरी ओनली जी, कारण की एम एम गेट कॅन्सल झालेला आहे. हा, आता ह्या ठिकाणी व्ही स्क्वेअर अपॉन आर आहे, हा डिवाइड होणारा आर इकडे येताना काय करून देईल बरं, तो मल्टिप्लाय करेल, कारण की एलएचएस ला जर तो आर डिवाइड करतोय तर आरएचएस ला येताना तो मल्टिप्लाय करून देईल. देअरफॉर म्यू एस इंटू व्ही स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर इंटू जी. ओके, आपल्याला काय शो करायचं, व्हेलॉसिटी शो करायची, पण व्हेलॉसिटीला एलएचएस साइडला म्यू एस काय करतोय, हा मल्टिप्लाय करतोय. हा जर आपण अनदर साइड जर ट्रान्सफर करून दिला, म्हणजे एलएचएस कडून जर तो आपण आरएचएस ला जर ट्रान्सफर करून दिला तर इकडे जर मल्टिप्लाय असेल तर इकडे येताना तो डिवाइड होऊन जाईल. म्हणजे व्ही स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर इंटू जी अपॉन म्यू एस. ओके, आपल्याला फक्त व्हेलॉसिटी शो करायची, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर नकोय आपल्याला. मग जर एलएचएस ला जर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर असेल तर आपण त्याचा स्क्वेअर हा आपण आरच्या साइडला अप्लाय करू शकतो. म्हणजे टेकिंग अ स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट on both side, on both side. Therefore v is equal to, sorry, v is equal to greater than or equal to under root of r into g upon mu into s, and that will be the velocity of a bike rider. जेव्हा बाईक रायडर त्या वॉल ऑफ डेथ मध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बाईक रायडिंग करत असेल तर त्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असलेली जी त्या बाईक रायडरची व्हेलॉसिटी असेल तर ती व्हेलॉसिटी आपल्याला काय मिळते बरं, ती व्हेलॉसिटी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू अंडर रूट ऑफ आर इंटू जी अपॉन म्यू एस. इतक्या व्हेलॉसिटीने तो बाईक रायडर त्या वॉल ऑफ डेथ मध्ये ती बाईक रायडिंग करत असतो, बरोबर. मग आजचं आपलं जे सेकंड ऍप्लिकेशन होतं तर त्या सेकंड ऍप्लिकेशन मध्ये वॉल ऑफ डेथ मध्ये फिरणारा जो बाईक रायडर असेल तर त्या बाईक रायडर मधली व्हेलॉसिटी आपण शो केली, v greater than or equal to under root of r into g upon mu s. आय होप की हे लेक्चर प्रत्येकाला अंडरस्टँड झालं असेल. तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत गुड बाय.